शाळेला गेला हां का पाहिजे काय काही नाही. वीस वर्षे महाराज हां हां मंदिर मध्ये गेले. बघा बरं. मंदिराचा कळस काढून तेव्हा जाईल मंदिर. हां 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 मग आम्ही खाली झोपडीत राहायचो. हां समजा झोपडी बांधायची मस्त. हां सकाळी ते माझ्या हाताने विहीर पाडली, विहिरीला पाणी भरपूर काढलं. हां माझ्या नावावर पायामध्ये विहीर खोदली. हां. घागर जायची होती. खांडीच विहीर. नारळ पाणी तात्या काय पाण्यालाच का होते म्हणून जरा काय त्याच्या अंगात चाललेला हां. नाही. त्यांना नाही म्हणजे असं पोटात गच्च धरते. काल दुपारी वर सकाळपासून काय खाल्लंच नव्हतं म्हणून मी शंकर स्टार मार्केटला गेलतो. मग ते श्रीखंड आणलं होतं. मग ते आल्याच्या नंतर मी पीठ म्हणून गरम गरम चपाती केली आणि अर्धी चपाती ती श्रीखंड जरा माझ्या हाताने चालली. त्याच्यावरच ते मी रात्र काढली, दिवस काढला. असं होत वाटणार. खाल्लं तरी ते सण होणार. असं पातळ पाजीच राहिलं ना मग ते बरं आहे. 2 तासांना हां ते पचन क्रियेला बी हे होतं. मग ते पाहिजे. कधी शेवग्याचं ज्यूस आणि अंधार कधी डाळीवरलं पाणी हां, असं हां, सारखं मी ते तात्याची प्रकृती चांगली असल्यामुळं ते पोटावरलं ते कसं ॲटोमॅटिकली झालं. त्यावेळेस मी आलो होतो ना तर ते ते चांगली प्रकृती असल्यामुळे ती भरून आली पूर्ण जखम. हां हां ना. त्याच्यामधून वाचलं. हो कोरोना वाचले. हां ना. शंकरची कष्ट जास्त नाही. नाही तर पडते पण जाऊन आलो बोलवलेला. ते मी म्हटले मी येणार नाही दवाखान्यात. परत डॉक्टरला जाऊन मेडिकल लावून त्यांना बोलायला लावून अजून देऊ द्या का परत 2 नमुन्याच्या गोळ्या अजून थोड्या वेळाने दिली. केंद्रीय म्हणून डॉक्टर आहे. थांब आहे. उदगीर घ्या का बस. उदगीरचाच आहे तो. उदगीरचा मोठा डॉक्टर आहे. तुमच्यापेक्षा जरा कमी असेल. हां माझं त्याला उशाळ्यात ठेवून बसून हां प्रदीप केंद्रे. लय चांगला माणूस. माझ्याकडे बघून फी त्याची 2500 रुपये फी आहे. अरे बापरे. भेटायला पैसे काही घेत नाही. इंधन औषध पाण्याचे. हां हां बोला शंकरला फोन लावून तिथं काय कमी जास्त नाही आता सुधारला गेले. त्याला मोकळं जमल का काही दूध पीत दे. ह्या काहीच नका. बसा तुम्ही आता या. दही देऊ मा नका नका. हे आहे बघा. नाही नका. मी आता प्रवास करून आलो. चेंज झाले वातावरण. पुन्हा डोकं धरते. लिंबू दिले बघ. हां हां दूध घ्या. नाही नाही नाही. दूध कसं ठेवायचं चांगलं लागते.
चालतं का शेंगदाणे बाजूला काढून ठेवू. काढून ठेवू काय करू? मग काय तुम्ही खा काय पाहिजे होतं त्या काय नाही ना रे. काय म्हणले कव्यातले शेंगदाणे काढून दिले की खातं ते. आहे ना धरलं. तुम्हाला देऊ का आहा. आता काढून ठेव म्हणून आता काढून ठेवून काय करू तुम्ही खायला? काढून मी त्याला दे. नाही नाही खाऊ द्या ना काकू ना नाही मला शेंगदाणे चावत. हां चावत नाही म्हणून मी कव्यातले शेंगदाणे सगळे आधी निवडून घ्यायचे आणि हं, त्याला हं, टाकायचे. या दवाखान्यात सोय हां पेशंट गेला ना गेला तर त्याला कॉफी चहा जेवण पेशंटला फुट एवढी सोय पेशंटला नाश्ता. लय मस्त डॉक्टर कवा गेली की गळ्याला उंबरग्याचं दर्शन कधी झालंय तुम्हाला म्हणजे समाधीचं नेमकं मग यावेळेस माझ्याकडे आल्यावर गेली नव्हती अजून काय गेली होती नाही गेली मुंबईला या काय शंकरला 50 वेळा म्हणलं होतं. हां त्यावेळेस तू गावाकडं गावाकडं घेऊन येऊ नको, गावाला आम्ही लय दिवसांनी चालला जरा हां. तिकडे फिरू दे. ऐकलं नाही. हम्म. त्या पोराची 10वी म्हणजे तर आणला. पुन्हा आम्हाला येणं होत नाही. शंकर आमच्या बाहेर बसल्या होता. नाही तिथे गावात पोहोचलो ही गाडी फुकट आहे मला सावकारची हम्म. फोर व्हीलर. आणि ते 2 प्लॉट विकायचे म्हणाल ते काय झालं त्याचं ते जागृत महादेवाचे मारुतीचे मंदिराच्या बाजूला असलेले विकले का काय झाले ते विकले नाही. विकले नाही तुमच्याच नावावर आहेत का हे 2 प्लॉट आपल्या घरचा प्लॉट हम्म. 3 प्लॉट आहे ते. हम्म. काय का करणार आपण करायचं करून ठेवलं. हम्म. समजे बघा असं सोडून दिले देवानं आम्हाला अर्धे भाकर दिले आम्ही दोघं नवरा बघत त्याच्यावर मिळते दोघांचं आमचं समजा भागते हम्म. कमी बसलेला तो राहायचंच. हां. आजारी पडलं की असे सगळं महेश इन्शुरन्स काढून ठेवतोय. हां हां शंकर बाकीचा समजा पैसे घालतो. हम्म. कान बरा म्हटलं शंकरला दादा येणार आहे म्हणून हां थंडा दादा येणार आहे म्हणून हां हां आता परवा दिवशी बोलला. हम्म. मागच्या रविवारी आता वायदा सांगितला हां रविवारी येणार. हां ते मला काय आहे रेल्वेचं तात्काळमध्ये माझी सीट बुक होते हां. ते ओळखी येतात तिथं मी शुक्रवारी लगेच त्यांना सांगितलं त्यांनी मला पटकन लगेच तिकीट काढलं त्यांनी मला SMS पाठवलं मी पैसे फोनपे केले मला मेसेज आला की तुमचं हे बुकिंग आहे. तर काय आम्हाला फुकट तो प्रवास झाला पायी थकले गेले. फुकट प्रवास झाला एसटी मला काही तिकीट नाही. आपलं जे मूळ गाव आहे उदगीरच्या बाजूला आपलं मोठीकडे नाही 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 आपलं ते उदगीरच्या बाजूला तिथे जमीन होती ना आपली गुरसूड गुडसूर तिथे किती एकर जमीन होती तिथे 2 एकर का काय तरी 2 एकर जमीन होती. ती जमीन चढी झाली माळी म्हणून एक होता तात्याचा जिगरी दोस्त त्या समजी जमीन तुम्हाला तात्या 50 रुपयाला लावून तो घ्या. त्यांनी विकाय काढले तात्याने त्यावेळेस त्या जमिनीची किंमत त्या माळ्यानं वाढवली.
हम्म. 7,000 रुपये केलं त्यावेळेस. त्यावेळेस 7,000 रुपये केले. मग त्यावेळेस नाना ह्या बाईनं समजायला कळालं तिची जमीन होती खटकाळीत 16 एकर. त्यावेळेस ते जमीन 3,500 गेली. 16 एकर गेली. त्याच्यात तात्यानं का अण्णाने काहीतरी हे केलं नाही. स्वतः 2 लोकांना जमिनी विकून टाकायच्या दुसरे काय पोरावाकडे बघितलं नाही अण्णा. तुमच्याकडे पोरावाच्या नावावर करा, हे पोरावाकडून पैसे घेऊ, पोरावाच्या नावावर जमीन करा, हे अण्णाच्या मनात लक्षातच नव्हतं, येत नव्हतं. काही तर 2-4 जमीन दिला अण्णा 25,000 एकर, 25,000 एकर. ते खाली बस स्टँडला वर चढ हा बघ त्या वडीच्या पलीकडे जायचं 4 एकर जमीन, तिथे जमीन निघाली होती. 4 एकर जमीन 25,000 एकर अण्णा म्हणलं मी अण्णा बघा पोरावाकडे जरा बघा, पोरं पैसे देतात. 4 एकर जमीन ही घेऊन ठेवा आणि आपल्या शेताच्या वरला माळावर जाता ते समजा साखर कारखाना झाला ना तिथं 6 एकर जमीन त्या ह्यानं निवडच्या मोहतारी घेतात. हो. बघ काय जमिनी गेल्या पण ते खटकाळीला जे दाबून धरून राहिले ते नाही. काय उपयोग झाला. आज ते खटकाळ्या ते जमीन त्यावेळेस फुकून टाकले असते, दुसरीकडे 10-15 एकर जमीन झाले ते लेकरात केले नाही का. पैसा गोळा कर व्याजानं दे गेला पैसा समजा. पैसा राहत नाही सध्या. शंकरची बाजू बी गेल्या काल रक्षाबंधनला लेकरे कुठं? इथे ह्याला ठाण्याला. पनवेलला. तो भाऊ मोठा पनवेलला आहे ना. पनवेलला त्यावेळेस शंकरच्या महेशच्या बायकोचं तर काही माहेर येतच समजा इथं ती एकच भाऊ आहे. शंकरची बरं झालं ते झाले त्याचे 7-8 वर्ष हारलं. पण काय कधी आले? कसं काय? जावकडे येते तिने रात्री सोडून मला. ते पोरगी आहे ना माई गेल्या पुण्याला. पोरगी नाही ना देवाची एक पोरगी आणि पोरगा आहे. मग त्या पोरला राख्या बांधायला जाते आणि त्यानं घर बांधून काढल्या 2 मजली. त्या घराची वास्तुशांती दिव्याचे. अच्छा. आज कार्यक्रम 8 वाजता पूजा होती. बर. मोठा कार्यक्रम ठेवला त्या दिवशी. बरं. म्हणजे पुण्याला घर बांधलं. पुण्याला घर बांधलं. बापाने एक रूम दिला तिला. हिनं स्वतः जागा घेऊन मग तिनं. आणि ते बाया काय करतं दुसरा? काय नाही माहिती ते रात्री. ते काय केलं ते खाऊन लोक ते काय मग हे पत्नी करते का काम? हे करत नाही. मग घर बांधायला पैसा करायला हे तिनं स्वतःने केली. सोनं घाण ठेवून त्याला पुण्याच्या जागा विकली. पुण्याच्या जागा विकून तिनं घर बांधले. ते का केलं माया माहिती आहे का? ते सरकारी जमीन होती त्यांची कर्जतला. सरकार देते ना. हो. गावरान पट्टा मग ते 12 लाखाला काय ते जमीन विकली त्यांनी. ते 6 लाख रुपये आले. तिला 6 त्याला 6. महिला 6 लाखाने. मग तिनं ते जागा घेऊन 1 गुंठा जागा घेऊन घर बांधून काढलं. दिल्या. बरं झालं की ते हां. प्रॉपर्टी मागे एकच पोरगा आहे. मग
मग माईनं ते हे केली, पोराच्या नावावर केसला टाकून ठेवलं तसंच. मग माईला किती मिळाले? 6 लाख. चांगलं झाले. हां. आता ते माईचा मुलगा पुढे एज्युकेशन घेतली तर लागते फक्त. हां, 6 लाख मिळाले तिला. 6 लाख मधून काय 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 केली कोणास ठाऊक, 3 लाख का काय किती ना ते लेकराच्या नावावर टाकून ठेवली. मग ते वर्षाला उत्कर्षचे 90,000 आणि बाकीचे 50,000 असं भरायचे. मग ते वर्षाला तसं भरते ती. मग ते उत्कर्ष 18 वर्षाचं झालं की किती तर मिळणार आहेत मग तिला ते पैसे. असं बरोबर केलं आहे. तिने. 18 वर्षाच्या त्या एज प्रमाणे गेलेलं. हा, आणि मग परत त्यांनी ते इकडलं गावाकडलं शेती 2 एकर होतं ते इकलं. इकले का? मग ते शेताचा काय त्यांना फायदाच व्हायला गेला होता. हो. ते लोक काय देत बी नव्हते, हो, काय हो, त्यांना हो. सांगत हो, नव्हते. हो, हो. म्हणून ते तिच्या मधल्या सासऱ्यानं ते शेती कायचं केलं. दोरला काय कोणाचं चलू देणं गेला. मग आता हे आता इकलं तर हाताला तर लागेल, पुन्हा आपल्या हाताला काहीच लागू देणार नाही नाही, म्हणून. पुन्हा मग कब्जा फिब्जा करून बसले केले तर अवघड हा, होते. म्हणून ते इकले ते. मग ते इकल्यावर ते शेत किती बघ 40 लाखाला का काय की गेलं ते शेत. त्यांच्या इशारा 2 एकर येत होतं दोघांच्या, म्हणजे 1 एकर. ते तर ह्या लोकांनी म्हाताऱ्याने बहिणीच्या नावावर भरलेले त्या मग ते नावावर नावं बहिणीवाची टाकून ठेवले त्याच्यात. अरे. 3 भाऊन 4 बहिणी. ते प्रत्येकाला पैसे वाटून दिले. मग त्यांना 6-6 लाख रुपये दिले. बहिणीवाला. हा, आणि मग ते हे एक मोठ्या बहिणीचा पोरग सचिवालय पुण्याला कडून, त्याकडून 10 लाख रुपये घेतले. 10 लाख रुपये त्यानं खर्चून घेतले. त्यानं म्हणलं माझ्या आईचं नाव नव्हतंच कशावर नाव. तिच्या लग्नाच्या आधी ते नावं लावलेले, लग्नाच्या नंतर नावं लावलेले होते. म्हणजे लग्नाच्या नंतर लावलेले असलं तर लागू होत नाही मला. बरोबर. पण ते त्यानं मान्य केलं नाही, का तर तो मोठा आहे म्हणून. मंत्रालयामध्ये सचिव आहे काय ते? हा. अरे बाप. मग नंतर मग तिच्या सासऱ्याने चुलत सासऱ्याने म्हणलं, हे बघ लेकरं आपले सोन्यासारखे आहेत, ते माणूस चांगला नाहीये. उद्या जाऊन लेकराच्या नोकऱ्या बिकऱ्या अडवला तर कसं करणार? त्यानं मागतंय ना, देऊ दे. तर सगळ्याचा घेतोय ना, घेऊ दे. त्यानंतर त्याला तर किती पुरणार आहे, मग त्याला 10 लाख रुपये दिले. मग ह्यांना 6-6 लाख रुपये आले. अच्छा. सासूने 6 लाख घेतली, माईच्या नवऱ्याला 6 लाख आणि दिव्याला 6 लाख, असं ह्यांना हे पैसे मिळाले. झालं. परत हे जमीन गव्हर्नमेंटची होते ना 100 वर्षाच्या ह्याच्यावर लीजवर असते ते. हा, ते विकून टाकलं. बरं झालं. आता दुसरी 4.5 एकर जमीन आहे, नंबर 1. ते बी ते माईच्या ह्याची बापाची आहे, ते त्यांचं बुडालेलं आहे ना. ते 4.5 एकर जमीन माईच्या सासून माईच्या नावावर केली का? फार छान झालं ते. कारण ते धाकट्या लोकाला तिनं दुकान मोक्यावरलं दिलं. झालं. परत बंगला घेतला पुण्याला, ते त्याच्या नावावर. सोलापूरला बंगला घेतला माईच्या लग्न झाल्यावर, ते त्याच्या नावावर करून दिला. पुण्यात संगमवाडीला रूम होती, ते त्याला दिली. माईला का दिली? हे राहतं घर, आणि एक सोलापुरात घर होतं, तेवढं दिलं होतं. सोलापूर माहेर आहे ते 2. मग माईनं मंडी सगळं त्यांना देऊन आम्हाला काय दिले तुम्ही? मग माईनं दंगा करण्याच्या ऐवजी ना, मग ते शेत तिच्या नावावर करून दिलं. ते शेत नावावर करून घेतलं ते छान झालं. हा, ते नेमकं शेत कुठे आहे? त्याच्यावर बी त्या बहिणीबाचे नाव आहे. नाव कमी करावं. नावं काढायला कमी करायला कमी होत नाही दंडात. सह्या घ्यावा लागते त्यांच्या. त्या सह्या कसे देणार त्यांनी? कुणालाही तोंडात पैसा पाणी एवढा सुटणारच ना. कसे केवळ हे करणार? तरी पण त्याच्यातले दोघा जणांनी घेतलं म्हणून आता नावं काढली, सह्या घेतल्या आता ह्या गेल्या आठवड्यात. मायनं काढून टाकले ना. दोघांना म्हणले आम्हाला नको. एकानं म्हणलं, एकानं. हा, इथं दापोलीला राहतो त्यानं आम्हाला, माझ्या आईनं वचन दिले की मरताना माझ्या भावाच्या ह्याच्यात वाटणी घालू नको असं सांगितलंय. म्हणून त्यांनी इमानदारीने त्यांनी काही घेतलं नाही. म्हणजे आज दुसऱ्याने का केले, 2-2 तोळे सोनं त्यांच्या बहिणी आहेत ना, त्यांना भर आहे असं हे ठरलं. मग ते असं करून त्यांच्या सह्या घेतल्या आणि नावं काढली. 4.5 एकर जमीन कॅनेलच्या कडेला आहे.
माईने 1 वर्ष चालू केली होती, बोरबिल पाडून ठेवली आहे त्याच्यामध्ये. पण तिला कर्जतला जाणं येणं होईना. लांब पडत असेल. लांब पडलं. एक सोयाबीन का काय तर लावलं उडीद 40,000चा उडीद केली. मग आता माईच्या नावावर 4.5 एकर झाली. हा, तिच्या सासूने तिच्या नावावर करून बरं झालं ते. कारण मला येणं होईना जाणं होईना, आता माझ्यानं होत नाही. बरोबर. आणि ते माईचं घर बंगला आहे ना राहता, ते बी तिचं मृत्यूपत्र तिनं बनवून ठेवलंय म्हातारीनं. माझ्या माघारी श्रीकांतचाच हाक ह्याच्यावर चालावं. आता कारण तर ते भाऊ वगैरे काही देत नसेल, करत नसेल सही वगैरे. ते त्याला घेऊन गेले ना म्हातारा. नाही मग ते करत बसण्यापेक्षा आताच म्हातारीने इकडं यांच्या नावावर करून दिली तर श्रीकांतच्या नावानं काही प्रश्नच येत नाही. 13 लाखाला माहिती लग्न झाले, दुसऱ्यासाठी त्या सोसायटीचं काय की सोसायटीच राहिली नाही मला, बरखास्त झाले. मग ह्यांची रजिस्ट्री असेल तर ह्यांच्या नावानं होते ते. असं झाले ते सोसायटी बरखास्त झाल्यामुळे ते कागदपत्र सोसायटीकडे अडकले. हा. असं म्हातारी म्हणते, म्हातारीनं मृत्यूपत्र वकिलाजवळ जाऊन बनवून ठेवले.